विघ्नहर्ता गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मंडळी, वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी खूपच शक्तिशाली मानली जाते। या दिवशी केलेले छोटेसे उपाय घरातील भांडण कमी करतात, नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि सुख समृद्धी वाढवतात। आज मी सांगणार आहे घरात शांतता आणि लक्ष्मी स्थैर्यासाठी 5 खास उपाय, जे तुम्ही नक्की करून पहा। उपाय नंबर 1, गणपती समोर दिवा आणि दुर्वा। संकष्टीच्या दिवशी संध्याकाळी गणपती समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा। 21 दुर्वा अर्पण करा। मनात म्हणा, माझ्या घरातील सर्व अडथळे दूर करा बाप्पा। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते। उपाय नंबर 2, ओम गण गणपतये नमः मंत्र जप। संकष्टीच्या दिवशी 108 वेळा ओम गण गणपतये नमः हा मंत्र जपा। हा मंत्र मन शांत करतो, चिंता दूर करतो आणि घरात सौहार्द निर्माण करतो। उपाय नंबर 3, घराची स्वच्छता आणि नकारात्मक गोष्टी दूर ठेवा। सकाळी घर झाडा, तुटलेल्या व न वापरलेल्या वस्तू काढून टाका। मान्यता आहे, स्वच्छ घरातच लक्ष्मी आणि गणपतीचा वास असतो। यामुळे आर्थिक अडथळे कमी होतात। उपाय नंबर 4, चंद्रदर्शन व अर्घ्य। रात्री चंद्र दिसल्यावर चंद्राला पाणी अर्पण करा। गणपतीचे नाव घ्या, नंतरच उपवास सोडा। चंद्र मानसिक शांती देतो आणि घरातील तणाव कमी करतो। उपाय नंबर 5, गोड नैवेद्य व वाटप। गणपतीला मोदक, गूळ, तीळ किंवा कोणताही गोड पदार्थ अर्पण करा। तो प्रसाद घरातील सदस्यांमध्ये वाटा। यामुळे घरात गोडवा आणि प्रेम वाढते। या दिवशी टाळा भांडण, राग, नकारात्मक बोलणे, कारण संकष्टीचा प्रभाव मनावर आणि घरावर खोल परिणाम करतो। पहिली संकष्टी चतुर्थी म्हणजे घरात नव्या सुरुवातीचा दिवस। हे 5 उपाय श्रद्धेने केले तर गणपती बाप्पाची कृपा तुमच्या घरावर नक्कीच राहील। तुमच्या घरात कायम शांती, सुख आणि समृद्धी नांदो। सौभाग्य, संतती व गणपती कृपासाठी संकष्टी चतुर्थीला महिलांनी काय करावे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा। मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।